महापालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेऊन प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी देखील दक्षता घ्यावी असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पालिका आयुक्तांना दिले। मतदार याद्यांसंदर्भात सर्व महानगरपालिका आयुक्तांची निवडणूक आयुक्तांनी बैठक घेतली। तर प्रारूप मतदार याद्यांवरील प्राप्त हरकती आणि सूचनांची पडताळणी करून वेळेवर निपटारा करा अशा सूचनाही आयुक्तांना देण्यात आल्या। मतचोरीच्या मुद्द्यांवरून जितेंद्र आव्हाडांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली। मुंब्रा मतदार यादीतून नगरसेवकांचं नाव गायब झाल्याचा आरोप आव्हाडांनी केला। सुधीर भगत यांना निवडणुकीपासून वंचित ठेवण्यासाठी हा डाव खेळल्याचा गंभीर आरोप आव्हाडांनी केला। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन उद्या संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात डिनर करण्यासाठी जाणार आहेत। यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह अमित शहा, राजनाथ सिंग आणि एस जयशंकर उपस्थित राहतील। या डिनरसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही आमंत्रण देण्यात आलेले आहे। मुंबई मेट्रो 3 मार्गावरील सिद्धिविनायक महालक्ष्मी छत्रपती शिवाजी महाराज आणि नेहरू सायन्स सेंटर स्टेशनच्या नावावरून मुंबईकरांमध्ये प्रचंड संताप आहे। भाजपनं सरकारनं पैशासाठी हिंदू देवता आणि महापुरुषांची नावं कॉर्पोरेट कंपन्यांना विकली असा आरोप खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत केला। देशातील सर्व राजभवनांना लोकभवन अशी नवी ओळख मिळाली। पीएमओ आणि राजभवनांच्या नाव बदलाबाबत केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतला। केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यपालांना लोकभवन नावाचा अवलंब करा अशा सूचना दिल्या। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। मात्र या भेटीचा तपशील अद्याप समजू शकलेला नाहीये। ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीनंतर मुंबईत काँग्रेसनं सोबळाचा नारा दिला, त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीची चर्चा आहे। याच पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंग यांच्या भेटीला महत्त्व आहे। महावितरणमध्ये कर्मचाऱ्याच्या भरती प्रक्रियेत 412 जागा दिव्यांगांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत। दिव्यांग कर्मचाऱ्याशी कोणताही भेदभाव करू नये असं आवाहन महावितरणाचे संचालक राजेंद्र पवार यांनी केलेलं आहे। डिजिटल 7/12ला कायदेशीर मान्यता मिळाली। आता फक्त 15 रुपयांमध्ये अधिकृत 7/12 उतारा मिळणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले। 7/12वर तलाठ्याची सही आणि स्टॅम्पची गरज आता संपली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सफाई कामगार आणि वाहन चालक कामगारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध श्रमजीवी रयत कामगार संघटनेनं पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला। कल्याण शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत करून आपलं कर्तव्य बजावतात, परंतु कामगारांना कामगार हक्क कायद्याप्रमाणे सवलत मिळत नाही असा आरोप कामगार संघटनेनं केला। नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर 22 इथं उद्यानासाठी राखीव भूखंडावर 89 लाखांचं पार्किंगचं काम हाती घेण्यात आलं। महापालिकेने हे काम हाती घेतलं। या विरोधात नागरिक आक्रमक झाले। आक्रमक नागरिकांनी आणि भाजपनं उद्यानाचा भूखंड वाचवण्यासाठी टॉर्च दाखवा, डोळे उघडा आंदोलन केले। तसंच भूखंड उद्यानासाठीच राखीव ठेवला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे। भिवंडीतील खावडा उच्च दाब विद्युत वाहिनीला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विरोध केलाय। शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्याचा आरोप करण्यात आला। विविध प्रकल्पग्रस्त हितकारी कृती समितीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। राज्यातील संपूर्ण बाजार समित्या उद्या बंद राहणार आहेत। प्रलंबित प्रश्न सोडवण्याकडे शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला। त्यामुळे सर्वांना समान कायदा करा, जुन्या कायद्यात आमूलाग्र बदल करा किंवा बाजार समिती कायदाच रद्द करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली। या मागणीसाठी उद्या मुंबईसह राज्यातील सर्व बाजार समित्या 1 दिवस बंद ठेवल्या जाणार आहेत। मुंबईत 7 डिसेंबरला जैन समाजाचा मोर्चा निघणार आहे। लालबाग, भायखळा, डोंगरी, लोअरपळर ते दादर कबूतरखाना जैन मंदिर अशा प्रमुख मंदिरातून कबूतर वाचवा अभियानाला सुरुवात होणार आहे। फरारी आर्थिक गुन्हेगार आणि व्यावसायिक विजय माल्याला त्यानं FEO कायद्याच्या वैधतेला उच्च न्यायालयाला आव्हान दिलं होतं। तथापि त्याच्या या याचिकेवर सुनावणी घेण्यावर उच्च न्यायालयानं प्रश्न उपस्थित केला आणि माल्या भारतात परत कधी येणार हे निश्चित केल्यानंतर त्याच्या याचिकेवर सुनावणी घेतली जाईल असं स्पष्ट केलं। ऐरोली ते कळवा कॉरिडॉरचा प्रस्ताव कल्याणहून थेट नवी मुंबई गाठण्याचे कॉरिडॉरचा प्रस्ताव ठेवण्यात आला। मात्र या कॉरिडॉरसाठी बाधित होणाऱ्या झोपड्यांचं पुनर्वसन केल्यानंतरच काम करू देऊ आमदार जितेंद्र आव्हाडांनी हा इशारा दिला। भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार दिलाय। रवींद्र खरात भाईंदर पश्चिम येथील श्री स्कायलाईन प्रकल्पात फ्लॅट खरेदीसाठी गेले होते। मात्र मारवाडी, जैन किंवा ब्राह्मण असाल तरच फ्लॅट मिळेल असं सांगत जात विचारून सरळ नकार दिल्याचा आरोप रवींद्र खरात यांनी केला। तसंच आहार पद्धती विचारण्यात आली असाही दावा खरात यांनी केलेला आहे। मुंबई महापालिकेकडून समुद्राचं खारं पाणी गोडं करण्यासाठी मालाड मनोरी इथं निक्षारीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे। मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठीचा हा प्रकल्प महापालिकेने काढलेल्या निविदेत GPR इंजिनियर्स लिमिटेडची निवड।
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र 2026 मध्ये विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा विद्यापीठानं जाहीर केल्यात. त्यानुसार 1 एप्रिलपासून परीक्षा सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांना 4 महिन्यांपूर्वी डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून परीक्षा केंद्र आणि आसन क्रमांकाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुरू केली. बसच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली. हेल्पलाईनवर काही दिवसातच तब्बल 308 तक्रारींची नोंद झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिका प्रशासन सज्ज झाले. दादरमधील चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं अनुयायी येण्याची शक्यता आहे. या अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेनं सोयी सुविधा उपलब्ध केल्या. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांच्या सुविधेसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने तयारी पूर्ण केली आहे. मुंबई बाहेरील प्रवाशांना चैत्यभूमी आणि राजगृह इथं पोहोचण्यासाठी 15 विशेष मेल एक्सप्रेसची घोषणा केली. तर रविवारी सामान्य वेळापत्रकाप्रमाणे लोकल चालवण्यात. मुंबईतील हवेचा निर्देशांकांची मध्यम श्रेणीत नोंद झाली आहे. तर वांद्रे कुर्ला संकुल तसंच वांद्रे पूर्व इथं वाईट हवेची नोंद झाली. मुंबईतील हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत होती. समीर ॲपनुसार मुंबईच्या हवेचा निर्देशांक 137 वर पोहोचलेला होता. राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्याचा प्रवाह कायम असल्यानं किमान तापमान कमीच आहे. थंडीचा कडाका पुढील 5 दिवस कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय. सध्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी वाढलेली. मध्य महाराष्ट्रात थंडीची लाटही होती. आज मात्र काही भागात तापमानात काहीसं चढ-उतार पाहायला मिळाले. समुद्राला मोठी भरती येणार आहे. समुद्रात 4.5 मीटरपेक्षा अधिक उंच लाटा उसळणार. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून 19 RMC प्लांट बंद करण्यात आलाय. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्लांट बंद केलाय. यामध्ये 3 उद्योगांची प्रत्येकी 5 लाख रुपयांची बँक हमी जप्त करण्यात आली. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांना जोडणाऱ्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या 9.96 किमी लांबीच्या भुयारी मार्गाचं खोदकाम टनेल बोरिंग मशीनद्वारे सुरू झालं. 2 बोगद्यांचा हा रस्ता पूर्व द्रुतगती मार्गाच्या मुखावरील ऑरेंज गेट इथं सुरू होऊन मरीन ड्राईव्ह इथं सागरी किनारा मार्गाला जोडला जाणार आहे. त्या दरम्यान तो मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांसह भुयारी मेट्रो 6च्याही 50 मीटर खालून खणला जाणार आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मुंबईमधील चैत्यभूमीवर 5 आणि 6 डिसेंबर रोजी मोठ्या संख्येनं अनुयायी येणार असून ही बाब लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमानं मागील वर्षीच्या तुलनेत अधिक विद्युत व्यवस्था, बस सेवा आणि आरोग्य शिबिराचं आयोजन केलं. त्याचबरोबर अनुयायांसाठी यावेळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरील अनेक स्थानकांच्या मराठी नावात मध्य रेल्वेकडूनच चुका झाल्याचं दिसून येतं. लोकलच्या डब्यातील LED डिस्प्ले बोर्डवर दिलेल्या स्थानकांच्या मराठी नावांची हास्यास्पद रूपं बघून प्रवाशांचं मनोरंजन होतच आहे. रेल्वेच्या UTS ॲपवरही मूळ नावाऐवजी वेगळीच नावं दिसत असल्यानं प्रवाशांचा अनेकदा गोंधळ होतोय. स्थानकांच्या नावातील चुका तात्काळ सुधारण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येते. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो 9 आणि मेट्रो 2B काही भाग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. मेट्रो 9 दहिसर पूर्व ते मीरा भाईंदरपर्यंत जोडणार आहे. मेट्रो 9 सुरू झाल्यामुळे पश्चिम मुंबईपासून ठाण्यापर्यंत थेट कनेक्टिव्हिटी मिळणार असून प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. हा मार्ग 13.58 किमी लांबीचा आहे. मुंबईसह देशभरातील विमानतळांवर गोंधळ झालाय. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे इंडिगो विमान कंपनीला देशभरातील विविध विमानतळावरील 200हून अधिक विमान उड्डाणं रद्द करावी लागली. तर अनेक विमानांच्या उड्डाणाला विलंब झाला. दरम्यान इंडिगोकडून विमानसेवा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र देशभरातील प्रमुख विमानतळावर प्रवाशांना बराच वेळ ताटकळत राहावं लागल्यानं संताप व्यक्त करण्यात येतो. पश्चिम रेल्वेकडून 60 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकातील फलाट क्रमांक 4 वरील रेल्वे रुळांच्या नूतनीकरणाच्या कामासाठी हा ब्लॉक सुरू झालाय. या ब्लॉकमुळे काही गाड्या दादर स्थानकात थांबवण्यात येतील. देशात विमान कंपन्यांच्या संगणकीय प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे विमानसेवेत गोंधळ निर्माण झाला होता. मुंबई, दिल्ली, बँगलोर आणि हैदराबादमधून तब्बल 200 विमानं रद्द करण्यात आली आहेत. भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचं काम महापालिकेनं हाती घेतलं. या कामासाठी 8 डिसेंबर आणि 9 डिसेंबरला 15% पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला. 17 प्रशासकीय विभागांना होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 15% कपात करण्यात येणार आहे. सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली. 2022 मध्ये देशातील सायबर गुन्ह्यांमध्ये 127% वाढ झाली. तर 2024 मध्ये सायबर गुन्हेगारांनी 22,845 कोटींची फसवणूक केली. कार पोलिसांकडून एका अज्ञात व्यक्तीविरोधात तोटेगिरी आणि ओळख चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून चित्रपटांमध्ये काम देण्याचा आमिष दाखवत अनेक महिलांची गैरवर्तन केल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
भाईंदर रेल्वे स्थानकावर एका दिव्यांग महिलेला मारहाण झाली। दिनदर्शिका विकण्यासाठी ही महिला रेल्वे स्थानकाच्या पुलावर बसली होती। त्यावेळी रेल्वे पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला।